नहीं जाने देना बलिदान, व्यर्थ नहीं जाने देना उन वीरों का बलिदान, जिन्होंने इस वतन के खातिर हंसते हंसते दे त्यागे प्राण। हमारी सुकून भरे नींद के खातिर जो हमेशा के लिए सो गए, हमेशा उनका कर्तव्य पूरा हिंदुस्तान रहेगा, पूरा हिंदुस्तान। उत्तरम्य समुद्रस्य हिमालयस्य व दक्षिणम तद भारतम नाम भारतीय यत्र संतती। याचा अर्थ अर्थात आपला भारत देश जिथे उत्तरेमध्ये समुद्र तथा दक्षिणेमध्ये हिमालय व या भारत देशात राहणारे आपण सर्व भारतीय आहोत। नमस्कार, मी ईश्वरी मलकरी शेवाळे इयत्ता 8वीची विद्यार्थिनी आपणा सर्वांना मनपूर्वक नमस्कार करते। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले ते इतक्या सहजासहजी मिळाले नाही। स्वातंत्र्यवीर सावरकर, पंडित जवाहरलाल नेहरू, झांसी की राणी लक्ष्मीबाई, भगतसिंह, राजगुरू, सुखदेव अशा अनेक थोर व्यक्तींनी आपले प्राणाचे बलिदान दिले व तेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला। अशा या थोर व्यक्तींना मी प्रथमतः नमन करते। देशभक्ती म्हणजे काय? महाराज आधी लग्न कोठ्यानं मग माझ्या रायबाचं, असं म्हणत जेव्हा तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न आपल्यावर घेतात, ती आहे खरी देशभक्ती। देशभक्ती म्हणजे खूप मोठी संज्ञा नाही। देशभक्ती म्हणजे फक्त नेशन फर्स्ट अँड सेल्फ लास्ट अशी एक भावना आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, देह आणि देव यांच्यामध्ये देश येतो आणि याच देशाचा आपल्याला अभिमान वाटतो। आपला हा भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र होण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले प्राण गमावले। हा स्वातंत्र्य लढा इसवी सन 1757 ते इसवी सन 1947 या काळात झाला। 1920 या साली राज्य संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यात महात्मा गांधी यांच्या अहिंसा या धोरणाचा अवलंब केला। रवींद्रनाथ टागोर, सुब्रमण्यम भारती आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय अशा अनेक विचारवंतांनी देशभक्तीची भावना जनमानसात पसरवली। सरोजिनी नायडू, प्रतिलता वड्डेदार आणि कस्तुरबा गांधी यांसारख्या महिला नेत्यांनी महिलांना स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होण्यासाठी प्रोत्साहन दिले। बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील समाजातील वंचित घटकांना मदत केली। भगतसिंह, राजगुरू, सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद यांनी प्रमुख ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली व सरकारी इमारतींवरती बॉम्बस्फोट केला। इसवी सन 1930 या साली या लढ्याने एक मजबूत समाजवादी प्रवृत्ती स्वीकारली। त्यानंतर इसवी सन 1942 साली राष्ट्रीय काँग्रेसच्या पक्षाने स्वातंत्र्याची जोरदार मागणी केली व त्यानंतर स्वातंत्र्य आंदोलनामुळे 1947 ला हा कायदा तयार होऊन 15 ऑगस्ट 1947 ला आपल्या भारताला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व प्राप्त झाले। कसे झाले असते जेव्हा इंद्रधनुष्यामध्ये एकच रंग असला असता तर? काय झाले असते जेव्हा समुद्रामध्ये एकच थेंब असला असता तर? काय एका मोतीने माला उगली जाते? नाही, असंभव आहे। परंतु एका रंगाबरोबर अनेक रंग एकत्र आले तर एका भव्य, सुंदर आणि विशाल अशा इंद्रधनुष्याची निर्मिती होऊ शकते व अशा प्रकारे त्या थोर व्यक्तींनी एकजूट होऊन आपल्या भारताला त्या ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र केले आणि आपणही या देशाच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर राहूयात। राष्ट्रगान से झूमा देश, राष्ट्रगान से झूमा देश, जब तिरंगा किले पर लहराया। राष्ट्रगान से झूमा देश, जब तिरंगा किले पर लहराया। वीर शहीदों की कुर्बानी, वीर शहीदों की कुर्बानी, आजादी का सुख बनकर बरसाया, आजादी का सुख बनकर बरसाया। अशा या महान शूरवीरांना व नेत्यांना मी कोटी कोटी नमन करते आणि माझ्या शब्दांना इथेच विराम देते। जय हिंद, जय भारत।